स्वागत करते भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात. मी संपदा आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्याय उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत करते. आता कार्ड हातात आहेत म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल, तुम्ही खूप हुशार झालात की या कार्यक्रमात पुन्हा एकदा प्रश्नोत्तरांची वेळ आली. मुद्रा विज्ञानाचे आपण काही भाग केली बरोबर. या मुद्रा विज्ञानावर आधारित तुमचे जे प्रश्न आम्हाला ईमेल वरनं मिळाले ते आम्ही काही निवडक प्रश्न आज घेतलेत आणि त्यांची उत्तरं आज आपण ऐकणार आहोत. असं म्हणतात की उत्तम कला ती जी एकाच वेळी लाखो लोकांशी बोलते. मग याच कलेच्या माध्यमातून जर एखादं ज्ञान एकाच वेळी लाखो लोकांशी बोलू शकत असेल तर त्यासारखं विज्ञानाची प्रगती नाही असं म्हणायला पाहिजे, जे आपल्या कार्यक्रमाद्वारे होतंय. म्हणूनच या प्रश्नोत्तरांना सुरुवात करते आणि पहिला प्रश्न आपल्याकडे आलाय तो, माझ्या मुलाच्या कपाळावर काही आडव्या रेषा आहेत, त्याचे फळ काय मिळेल? या प्रश्नाचं उत्तर सामुदायिक पातळीवर मिळत नाही. व्यक्तीच्या एकाच व्यक्तीच्या कपाळाच्या रेषा मिळाल्या. आता इतकं मोगमलेलं रेषा आहेत का, आठ्या आहेत का, सुरकोत्या आहेत? रेषा म्हटलं अगदी आखीव असं वाटतं ना आपल्याला, आणि फेस रिडिंग मध्ये त्याचा उल्लेख कुठेही नाहीये. त्यामुळे अनेक व्यक्तींच्या शरीरात गर्भात असल्यापासून किंवा परिस्थितीने नंतर काही चिन्ह उमटतात, बदलतात. हा एक अपवाद आहे, तर नियम धरता येणार नाही. त्यामुळे यांच्या कपाळ अशा रेषा असेल त्याचं एक डेफिनेट फळ असं आता तरी धरू नका. किंवा बरेचदा असं लक्षात येतं की ज्या लोकांच्या खूप आठ्या पडतात आणि सतत पडल्यामुळे ती एक रेष तयार होते, अशा अनेक रेषा तयार होतात. तर त्या दृष्टीने कदाचित त्यांनी त्याला रेषा तयार झाल्या तर त्याच्या स्वभावाच्या प्रतिक्रिया झाल्या त्या, किंवा आतमध्ये जे तो विचार करतो, मग मसलला ताण देतो वगैरे उडत. पण एक रीडिंग जे तयार होतं ना, चाफेकडी नाक, वरचा ओठ खालचा ओठ, असं जर डेफिनेट रीडिंग तयार होत नाही. आणि त्याने जरी विचारलं असतं तरी मला अजूनही क्लिअर होत नाहीये रेषा म्हणजे काय. त्यामुळे ज्याची नीट माहिती नाही अशा ह्याच्यावर बोलण्यापेक्षा आपण असं सांगू की तुम्ही त्या रेषा आहेत का, आठ्या आहेत का, आणखी काही वेगळ्या कारणाने झालेत, हे आणखी एकदा मेसेज पाठवा आम्हाला. आणि जर मला असं यस अशा रेषांचं एक फळ आहे तर त्यावेळी मी सांगेन, म्हणजे खात्रीलायक सांगता येईल. हे मोघम होते फार. पुढचा प्रश्न, म्हणजे ज्यांनी लिहिलंय त्यांनी असं म्हटलंय, माझ्या पतीचे कपाळ हे थोडे आत गेलेले आहे, त्याबद्दल सांगा. आत कपाळ जाणं हे सुद्धा कधी कधी एक बाह्य आघात, आता ह्यांच्या बाबतीत एखाद्यावर शस्त्रक्रिया होणं किंवा काही कारणास्तव कुठे आघात फटका बसल्यामुळे तेवढा भाग अथवा जन्मस्थ सुद्धा एका व्यक्तीच्या बाबतीत हे संभवत आहे. पण असे बघत गेलो तर कपाळ आतच गेले असे हजारो लोक मिळत नाहीत. आणि फेस रिडिंगचे नियम हे हजारो लोकांना बघून ठरवलेले आहेत. फलज्योतिषशास्त्रात, पामिस्ट्रीमध्ये, फेस रिडिंग मध्ये खूप लोकांना एकत्र करून मिळालेली रिडिंग्स नियम म्हणून धरले आहेत. माझ्या कानाची पाळी ही थोडी जास्त मोठी आहे, ती कानापासून वेगळी वाटते, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? त्याचे उत्तर नाही. कानाची पाळी वेगळी असे किती लोक आहेत? फारच कमी आहेत. माझ्यापर्यंत आता यांनी सांगितलं म्हणून मी इमॅजिन करतोय. एवढी माणसं पाहण्यात आली ती पाळी वेगळे वगैरे असं नाहीच कुठे आढळलं. विशिष्ट कारणाने असं घडतं. पुन्हा सांगतो, अपघात, ऑपरेशन्स, जन्मस्थ, गर्भात असताना झालेलं, अनेक कारणांनी एक तुमच्या बाबतीत वेगळेपण आलं. हे वेगळेपण म्हणजे एक सर्रास नियम नाही. तर त्यांनी विशेषतः मेडिकलचा प्रश्न होईल. त्यांनी जर डॉक्टरना विचारलं हे नॉर्मल करता येईल का, तर जास्त बरं होईल. पुढचा प्रश्न आहे, माझा हनुवटीचा आणि दातांचा जबडा जरा पुढे आलेला आहे, तर तो काय स्वभाव दर्शवतो? आज सगळेच प्रश्न असे अपवादात्मक येत आहेत. जबडा किंवा हे पुढे असण्याचं फळ कुठे दिलंय शास्त्रात? निश्चितपणे शास्त्रात काही फळ आहेत. भुवया अशा असल्या तर, डोळे असे असले तर, रंग असले तर, कान असे असले तर. त्यात जबडा असा असेल त्याचं नाहीच आहे कुठे. म्हणजे एक तर ते ऐकल्याबरोबर पूर्ण कल्पना येत नाही आपल्याला काय झालं असावं त्यांचं. आणि आत्ता ज्या प्रश्नाला मी उत्तर दिली तेच उत्तर इथे द्यावं लागणार आहे की हे अपवादात्मक घडलेला एक तुमच्या चेहऱ्याचा भाग आहे, ह्याला स्वभाव नाही.
हा, आता असं झाल्यामुळे थोडं ऑड दिसतंय म्हणून काही लोक तुम्हाला बोलणं, चेष्टा करणं एवढं नाही, तुम्हाला वाईट वाटणं इथपर्यंत लॉजिकल उत्तर असेल, पण फेस रिडिंग मध्ये नाही असं भाग दिलेला. माझ्या मुलीचे केस जन्मल्यापासून पिंगट तपकिरी आहेत, याचा काही परिणाम असू शकतो का, किंवा याचा काही स्वभाव जाणून घ्या. केसाच्या रंगावर स्वभाव ठरत नाही, केसाचं मृदूपण, काठिण्य हे ठरतं, पण रंग हे नाना तऱ्हेच्या कारणाने बदलतात ना. उद्या मी मेहंदी लावायला लागलो तर माझे केस लाल लाल होतील. लाल रंगाच्या केसाचा माणूस भयंकर तापट असतो, मला लागू पडणार नाही, कारण मुळात माझे काळे होते, ते समस्या ऐकून ऐकून पांढरे झालेले आहेत. ते रंगावर स्वभाव ठरत नाही. पुढचा प्रश्न बघा, चेहऱ्यावर उग्र भाव असतात पण मुळात ती व्यक्ती सौम्य असते, मग हे कसं ओळखायचं? ते असं कोणी कोणाबद्दल लिहिलं हे नाही कळायचं. मग भांडण होती. भांडण नाही, बऱ्याच बायकांना नवऱ्याची बाजू घ्यायची असेल तर असं म्हणतात, नाही होते उग्र ते पण सांभाळणे खूप चांगले आहेत. पण उग्र चेहऱ्याचे एखादं फळ जर शास्त्रात सांगितलं असेल त्याच्या ठिकाणी असलंच पाहिजे ते, पण तुम्ही ऍडजस्टमेंट करून ते नाही तसे स्वभावाने चांगले आहेत. पण तसा कोणी माणूस कायम रावण नसतोच, ओकेजनली फरक पडतात. पण त्यांनी उग्र चेहरा म्हणताना पुन्हा मी वर्णन करतो, कपाळ बरचसं भव्य आहे, हा भाग गालाची हाडातनं स्लाइटली वर असलेली, हनवटी एक प्रकारे निमोती होत गेलेली, आणि हा उग्रभाव डोळ्यातनं जास्त दिसतो. ते डोळे असे रोखून बघणं बेफिकीरपणे, हल्लीची मुलं तुम्ही काय म्हणता, कचरा केला माझा असं बघितलं माझ्याकडे, ही नजरेच आहे. पुन्हा पुन्हा हे तो सगळं एकत्र आलं तर चेहरा उग्र दिसतो, आणि हे सगळं त्या व्यक्तीच्या ठिकाणी असेल तर ती सौम्य स्वभावाची असणं शक्य नाही. आता उग्र म्हणताना कोणाकोणाच्या डोक्यात काय असेल कोण जाणे, पण मी उग्राचं जे वर्णन केलंय ते शास्त्रोक्त असं आहे. बऱ्याच वेळेला उग्रपणा डोळ्याशिवाय, तर डोळे जर बंद केले ना तर उग्र कसा दिसेल, पण त्याला चेहरेपट्टी पण तशी मिळाली, आणि डोळ्यामध्ये एक बेफिकरपणा, ते कसा तो सांगतो. पोलीस ऑफिसर गुन्हेगाराकडे कसा बघतो, जज साहेब आरोपीकडे कसे बघतात, देणं नाही घेणं नाही, मला फक्त काय ते आरोप सांगा आणि त्याचं लगेच सुनवायचं काय ते मी सुनेन, निर्दोष आहे का दोषी आहे. ही जी अलिप्तता चेहऱ्यामध्ये, कुठचाही भाव नसणं, क्वचित आरोपी जास्त शहाणपणा करायला लागला तर जज साहेब सुद्धा थोडंसं आवाज सोडून बोलू शकतात, ते विचारले तेवढ्या प्रश्नाची उत्तर द्या. एवढा भाग मी का सांगितला, तुम्हाला जो उग्र वाटतो तो नेमका कसा डोळ्यातनं वाटतो का चेहऱ्यावर वाटतो का काय, थोडे प्रश्नांना सखोल आले पाहिजे. मला उत्तर देताना एक जबाबदारी मी मांडणारा माणूस आहे, माझ्या बोलण्याचा परिणाम होतो ह्या दृष्टीने पाहिलं तर जर त्यांच्या डोळ्यात उग्रपणा नसेल आणि बाकी थोराड चेहरा असेल तर त्या म्हणतात ते बरोबर आहे, किंवा ते ज्यांनी लिहिले लेखकाने त्या, तर असा एक खुलासा त्यांना करा तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, कृष्ण वर्णाच्या व्यक्ती निराश वृत्तीच्या असतात असे आपण सांगितले होते, पण काही विशिष्ट प्रांतातील लोक ही काळीच असतात, त्याबद्दल काय सांगाल? याच्यावर सुद्धा मी खुलासा केला होता. उन्हातानात काम करणारे लोक, क्रिकेटर्स आणि कामगार दोघांबद्दल मी बोललो होतो. वातावरणाचा परिणाम म्हणून जेव्हा माणसं काळी पडतात त्यांचा सुद्धा ओरिजिनल एक रंग असतोच आधी. मग हा प्रश्न एकदा आला होता की एखाद्या व्यक्तीला काही कारणामुळे एक त्याचा अवयव, आता याने कानाचे आपल्याला प्रश्न विचारला होता, कान लांब गेलेत, लोंबतायत वगैरे, तुम्ही ओरिजिनल फोटो दाखवा तुमचा आणि त्यात ते कान दिसतात, ते जर वेगळे असतील तर त्या ओरिजिनल फोटोवरनं आपण स्वभाव वर्तवतो. आज आम्ही साताऱ्याला गेलो, शेतावर काम करणाऱ्या मजुरांवर उन्हाचा परिणाम होतो. त्याला जर कॅज्युअली म्हटलं, बाबा तुमचा तरुणपणाचा फोटो आहे का एखादा, किंवा आईनं त्यांच्या विचारलं हे कसे होतं, ते सांग गोरा पान होता हो, आणि नंतर हे काम करायला लागलं, मग त्या गोऱ्या पानपणाचं फळ त्याचं द्यायचं. आज तो बाहेरून रापलाय, पण गोरेपणाचं जे काय फळ आहे, अहंकार अमुक ते त्याच्यात असलंच पाहिजे. वर्ण बदलला की स्वभाव बदलतो ही कल्पना चुकीची आहे. आणि जसजसं आपलं वय वाढतं, अनुभव येतात, स्वप्नसृष्टीतनं आपण बाहेर येतो,
मुलींना ज्या विचारतात की काय कुमारी आणि विवाहितामध्ये काय फरक आहे, मग त्या म्हणतात कुमारी स्वप्न बघते आणि विवाहिता त्या स्वप्नाचा विचार करून अस्वस्थ होते, उद्ध्वस्त कशी झाली आहेत, असे उत्तर काही मुली देतात मजेशीर. तर आपण मूळ जे अगदी स्वप्नाळू जगातनं येतो हळूहळू बाहेर, ते आपले मूळ एक स्वभाव हा आपल्या वर्णावर ठरतो. जन्मस्थ काळी मुलं पण असतात, तिथे तुम्ही वर्णन लावा, पण प्रदेशाप्रमाणे काळेपण येणं, ह्यात जसं उंचीचा भाग आपण घेतला, एस्किमोमध्ये छोटे आणि अफगाणिस्तान मोठे, तो नियम पण लावता येईल इथे. त्यातल्या त्यात कृष्णवर्णींमध्ये सुद्धा थोडा कमी काळेपण असणं, हे तिथे गौरवपणाचं फळ द्यायचं. हा भाग व्यक्ती इंडिव्हिज्युअली जेव्हा येईल आणि त्याची पत्रिका असेल तेव्हा कम्पेअर करून सांगता येईल. हे आपण फेस रिडिंग आधार घेतोय. फेस रिडिंग मधलं रिडिंग भविष्य येत नाही. फेस रिडिंग मला एक स्वभावाची इंडिकेशन मिळते, पत्रिकेत टॅली केलेली बरी. बरोबर. प्रश्नोत्तरांच्या या कार्यक्रमामध्ये आणखीन एक वेगळाच प्रश्न एका मुलीने आपल्याला ईमेल करून पाठवलाय. तिने आपले हे सगळे मुद्रा विज्ञानातले काही आपल्या शंका, आपले प्रश्न, त्याची उत्तरं ऐकली आणि तिने असं सांगितलं की मला खूप उंच, थोडासा सावळ्या वर्णाचा, नाजूक बांध्याचा, कुरळ्या केसांचा असा मुलगा आलाय, तर मी त्याच्या स्वभावाचा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अंदाज बांधून होकार देऊ का? किती सापेक्ष आहे बघ. खूप उंच, बराचसा सावळा, ते काळी म्हणायचं नाही, अपमान होतो म्हणून सावळा म्हणू शकतो आपण, आणि कुरळे केस आहेत. त्या कुरळ्या केसात निगरो सारखे कुरळे पण आहेत आणि छान अलगद कुरळे पण आहेत. मी हे सगळं तुला का सांगतोय, तर माझा एक शब्द प्रमाण मानून ती मुलगी जर निर्णय घेणार असेल तर मला क्लिअर होत नाही उंची म्हणजे किती उंच, कारण त्यात पण आहे 6 फुटाच्या वर उंची गेली स्वभाव वेगळा आहे. 5.5 ते 6 मधला मुलगा उंच म्हणतात, पण त्याचा स्वभाव माइल्ड थोडा वेगळा आहे. आपल्याला हे कळत नाही यातनं. सावळा म्हणत असताना सावळेपणात पण साऊथ इंडियन हिरोईन्स यांचा सावळेपणा आणि आपल्याकडच्या हिरोईनचा सावळेपणात खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्ही त्याला होकार देण्याइतपत माझ्यावर अवलंबून राहू नका. का? तुम्हालाच काही क्लिअर होत नाही ना. म्हणजे ह्या मुलीने जेव्हा मला प्रश्न विचारला तो जणू काय मला जावं येतो असं समजा मी बघणार आहे, पण क्लिअर येत नाही. पण आपण अशी कल्पना करू की खूप उंच आहे आणि त्या मनाने सावळा आहे आणि केस कोरडे, त्या 3 गोष्टीचं फळ मी देतो, निर्णय घेऊ नका. सावळेपणा रसिकपणाकडे झुकतोच. सावळ्या रंगाची व्यक्ती प्रियंगू कलिका श्यामम, एक सावळं व्यक्तिमत्व आपल्याला इथे कुठेतरी गुदगुल्या करून जातं आणि मग आपल्याला कळतं की छान आहे कंपनी, काय आपण विनोद केला तर इगो हर्ट होणार नाही, रागवणार नाही. हे स्वास्थ्यच आपल्याला केवढं मिळतं. तेच गौरवणी व्यक्ती समोर आली ना, गौरवणीपणा हा जेव्हा एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी असेल तर आपल्याला वाटतं की हसतमुख आहे गौरवणी, पण तुम्ही जर असं एखादा जोक केलात ना, ते तोंडाने बोलणार नाही पण एक अशा लुक देईल किंवा एखादी मसल हलवेल निषेधात्मक. आपल्याला वाटतं अरे फ्रेंडशिप मध्ये आपण एखादं बोललो हे पण हिला आवडलं नाही का, आणि माझं मन रेकॉर्ड करताना हिच्या वाटेला जायचं नाही. गौरवणी माणसाशी का सायडिंगला पडतात हे कारण, हिचं म्हणणं हा सावळा आहे. तर सावळी माणसं मुळात मिक्स होतात. तिने कन्फर्म करा ह्या मुलीने, हा खूप मिळून मिसळून वागणारा, हसतमुख, सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला असलेला असा आहे का. एक भाग. कुरळ्या केसामुळे नुसता मिस्किलपणा नाही आहे, रसिकतेची झालर असलेला मिस्किलपणा आहे का. आणि खूप उंचीमध्ये आक्रमकता आणि व्यक्तिमत्व, आक्रमक स्वभावाचा, रसिकपणाचा बराच अंश असलेला आणि मिस्किल पण, वेळ पडेल तसं वागणारा, पण टोटल व्यक्तिमत्व खूप आकर्षक, पुरुष म्हणून असं तिला भावतंय का. आणि मग जर असेल तर तिने तेवढ्यावर निर्णय घेऊ नयेत, पत्रिका मॅच कराव्यात. षडाष्टक हा सावळ्यावरनं कळणार नाही, मंगळ आहे का कळणार नाही, एक नाडी आहे का कळणार नाही. तज्ञ ज्योतिषाकडून ते मॅच करून घ्यावं. नाही तर अंतराळातून अंतरंगाकडे माझं पुस्तक वाचावं, ते तरुण माणसांसाठीच लिहिलेलं आहे, त्याचं मार्गदर्शन होईल. पुढचा एक पटकन प्रश्न विचारते की हसणं हा मुद्रेवरचा सगळ्यात महत्वाचा असा आणखीन एक भाग आहे,
तर या हसण्यावरनं आपल्याला एक अंदाज लावता येतो स्वभावाचा. हसणं इतकं पटकन सांगायचं मी कठीण आहे, पण सांगतो. हसण्यामध्ये डोळे काही व्यक्त करा. तुम्ही नुसते हसून चालत नाही, या मसल्स तुमच्या रुंदावतात आणि डोळ्यात ते भाव येतात. डोळे बंद करून कोणी हसलं तर काहीच कळणार नाही आपल्याला. आपणच बोलून आपणच हसणारे लोक हे स्वतःवर खुश असणारे असतात. विनोद करायचा आणि टाळीला हात पुढे करायचा आणि ग्राम्य भाषेत बोलवलं पण झक मारत आपल्याला टाळी द्यावी लागते. काही लोक हलवतात तुम्हाला असे आणि हसायला लावतात, असे पण मी लोक पाहिले. पण असं 2-2 वाक्य 4-4 वाक्य झाल्यावर मधुर हसणं हे फळ वृषभ राशीतल्या नक्षत्रांचं आहे, मृग रोहिणी सुद्धा. याचं कारण काय आहे? बोलताना तुम्हाला जेव्हा उत्साह असतो, समोरच्याबद्दल आदर असतो, प्रेम असतं, तेव्हाच हसू येतं. म्हणून गोड हसणं आणि ज्याच्यामध्ये निरागसपणा आहे ते छान. काही वेळेला फिसकन हसून एक कचरा करणं अलीकडच्या मुलांचा शब्द आहे, ते कुत्सितपणाचं लक्षण आहे. आणि काही वेळेला काहीच भावभावना नसतात. तुम्ही मुली फार असं कित्येक वेळा करता की एकमेकीची मत चांगलं नसतं एकमेकीबद्दल, काय समजते स्वतःला कोण जाणे, पण समोर आले असं हसायचं. मग आम्ही म्हणतो काय याच्यामध्ये काही नाही आहे, पण थोडेसे असे आता लेडीजच्या डब्यात तुम्ही भेटल्यावर असेच हसता. म्हणजे कोण ओळखीचे आहे का? असं एकदा झालं, एक नवरा बायकोवर चला, ती हसली, कोण का ती काय माहिती. कृत्रिमता जेव्हा येते ना त्याला मजा जाते. आता ज्यावेळेला विमानात आपण उतरताना सांगते एअरोस्टेस आणि वेलकम, तुमच्यावर मजा आली, पुन्हा या, अमुक तमुक, ती पाठ वळल्यामध्ये पात्र नाही आलं तर बरं होईल, हे या जर्नीला नाही बरोबर हा, असं त्याच्या मनात येऊ शकतं. रिसेप्शनिस्ट हॉटेलमधली इस व्हॉट कॅन आय डू फॉर, दिस इज युअर रूम नंबर 490 वगैरे, काहीही त्याला इंटरेस्ट नसतं. 490 मध्ये उंदीर आहेत का डास आहे काय वाटेल ते होते, ते चावी घे कट. पण ती किती आर्टिफिशियल बोलते आपल्या लक्षात येतं. म्हणून प्रेमाने शिव्या देणाऱ्या माणसाची जी मजा येते ना, ती काही भावभावना नसलेल्या हास्यात बोलण्यात येत नाही. तर बायकांना विशेषतः मी काय म्हणतोय, पुरुषांना पाचपोच नसतो, समोरच्याला राखलं पाहिजे. कधी कधी कधीही लेडीज एकमेकीशी अशा एकत्र आले की भांडत नाहीत, कृत्रिम हसतात. आणि ज्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो कोणी आलं समोर तर आपलं थोडं हसायचं, म्हणजे काय प्रेम आहे वगैरे, असं रिलेशन ठेवलेली बरी. हा भाग वृक्षपणाचा आहे. गोड हसणं, हसत हसत बोलणं हे समोरच्याचं मन जिंकण्याचा प्रकार आहे. आणि आपणच हसून आपणच विनोद करायचे आणि आपण कोणी हसत नसतं आपण हसायचं, हे जरा स्वतःबद्दल आत्मविश्वास कमी आहे. म्हणजे बोलण्याची आवड आहे पण खात्रीने समोरच्याला रुचेल का नाही, असा मी माणूस पाहिलेला आहे. जोक सांगा गदा गदा मला हलवायचा आणि मला माझ्या शरीराची काळजी म्हणून मी हसायचो, हात पुढे करायचे, टाळी द्यायचे, बस संपलाय. किती प्रकार आहेत. पण सुहास्य असा अलंकार आहे, कोणाच्या मुखकमलावर शोभून दिसतो तो, त्यात जीव फक्त होता. छान डालके हसो. एक असाच हिरो काम करत होता, मरण्याचा रोल होता, तर तो डायरेक्टर भडकला, मारे तुला काय बरोबर जमत नाही, मरण्यात जान घाल जरा. त्याची मला आठवण. ओके, मग थांबूया आता, पण वेळ संपली आपली. हास्यावर थांबूया.